नमस्कार मित्रांनो, मी अविनाश पाटील ई लर्निंगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या कवितेला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। इयत्ता 8वीच्या क्रमिक पुस्तकातील 1.1 बी द बेस्ट या पोएमचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। ही कविता This poem is written by Douglas Mallock, a well-known famous poet, and the title of the poem is Be the Best. Before starting this poem, या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत। या चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये काही प्रश्न या ठिकाणी डायलॉगसाठी विचारण्यात आलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत। सुरुवातीला पाहूयात पहिला प्रश्न, हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन? तुम्हाला एखाद्या स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहे का? याचं उत्तर आपण या प्रकारे देऊ शकतो, यस आय हॅव गॉट अ प्राइज इन अ ड्रॉइंग कॉम्पिटिशन। हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाइम? त्यावेळी तुम्हाला कसे वाटले होते? आय फेल्ट व्हेरी हॅपी ॲट दॅट टाइम। थर्ड क्वेश्चन, हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स? तुम्ही तुमच्या प्रयत्नात कधी तुम्हाला अपयश आलं आहे का? तुम्ही अपयशी झाले आहात का? यस आय डिड फेल ऑन सम ओकेजन्स इन स्पाइट ऑफ माय एफर्ट्स। अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो। देन नेक्स्ट नंबर 4, क्वेश्चन नंबर 4, डू यू थिंक वी शुड ॲक्सेप्ट सच ॲज वेल ॲज फेल्युअर? यश तसेच अपयश या दोन्ही गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का? हो नक्कीच, यश असो यशासोबतच आपण अपयशाचा देखील स्वीकार केला पाहिजे। म्हणून याचं उत्तर देताना आपण असं म्हणू शकतो, यस डेफिनेटली वी शुड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर विथ द सेम स्पिरिट। देन क्वेश्चन नंबर 5, व्हॉट विल बी युअर रिॲक्शन्स इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम? जर संघामध्ये तुमची निवड झाली नाही तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल? आन्सर आपण त्याचा अशा प्रकारे देऊ शकतो, आय विल फील सॅड अँड डिजेक्टेड इफ आय एम नॉट सिलेक्टेड इन अ टीम, बट आय विल ट्राय टू फाइंड द रिझन्स ऑफ इट. त्याची कारणं मात्र मी शोधण्याचा प्रयत्न करेल अँड वर्क ऑन इट, आणि त्याच्यावर काम करेल टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. माझ्या स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी मी त्यासाठी प्रयत्न करेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. देन नेक्स्ट या ठिकाणी पुढची ॲक्टिव्हिटीसाठी प्रश्न विचारलेला आहे. A and B read the following sets of words and rearrange according to the increasing order of their size and growth. पुढे काही शब्दसंच दिलेले आहेत, ते शब्दसंच वाचून प्रत्येकाचा आकार आणि वाढ त्यांच्या चढत्या क्रमाने लिहायला सांगितलेला आहे. मग या शब्दसंचामध्ये ABCD असे 4 संच देण्यात आले आहेत. पहिला संच आहे A रिव्हर, स्ट्रीम, सी आणि ओशियन. हे 4 शब्द देण्यात आलेत. आता त्याच्या चढत्या क्रमाने त्याच्या आकारानुसार आपल्याला त्याची मांडणी करायची. मग पहिल्या ए संचाच्या संदर्भात आपण सुरुवातीला स्ट्रीम घेणार आहोत चढत्या क्रमाने, त्याच्यानंतर रिव्हर, त्याच्यानंतर सी आणि ओशियन. बी हिल, स्टोन, माउंटेन आणि रॉक. या ठिकाणी आपण चढत्या क्रमाने याचा क्रम अशा प्रकारे लावू शकतो, स्टोन, रॉक, हिल अँड माउंटेन. देन सी प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड. याचा आपण चढत्या क्रमाने अशा पद्धतीने लावू शकतो, सीड, सॅपलिंग, प्लांट आणि ट्री. देन डी चाइल्ड, ॲडल्ट, बेबी आणि यूथ. बेबी, चाइल्ड, यूथ अँड ॲडल्ट. अशा प्रकारे आपण याची मांडणी करू शकतो. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, यू मस्ट हॅव लर्न द स्टोरी ऑफ द लायन अँड द माऊस. तुम्ही लायन आणि माऊस ही गोष्ट ऐकलेली असेल, वाचलेली असेल. फिल इन द गॅप्स युजिंग वर्ड्स गिवन इन द बॉक्स इन द सेम स्टोरी बिलो.
तीच स्टोरी या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायची बॉक्समध्ये दिलेल्या शब्दांच्या सहाय्याने. या ठिकाणी बॉक्समध्ये काही शब्द देण्यात आलेले आहेत. हेल्प, अँग्रीली, कॉट, फॉरेस्ट, माउस, किल, रोअर, फ्री, च्यू, हर्ड अँड लाफ एवढे शब्द या ठिकाणी बॉक्समध्ये दिलेत. आणि त्या ठिकाणी स्टोरी देण्यात आलेली खाली. अ लायन वॉज स्लीपिंग इन अ डॅश डॅश. पहिल्या वाक्यामध्ये या ठिकाणी आपण फॉरेस्ट हा शब्द घेऊ शकतो. अ लायन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट, त्याला आपण अंडरलाईन केलेली. देन सेकंड सेंटेन्स, अ माउस स्टार्टेड प्लेइंग ऑन हिम, द लायन गॉट अप डॅश डॅश. या ठिकाणी आपण अँग्रीली हा शब्द घेऊ शकतो. ही कॉट द माउस अँड वॉज रेडी टू किल इट. द माउस बेग्ड द लायन टू लिव्ह इट अँड सेड दॅट somebody it would help the lion. The lion laughed at let it go. One day the lion was caught in a net set up by hunters. He roared loudly as he tried too hard to escape. The mouse heard the lion and came. It chewed up the net with its sharp teeth and set the lion free. या ठिकाणी ठळक अक्षरामध्ये आणि अंडरलाईन केलेले शब्द आपण या ठिकाणी रिकाम्या जागांमध्ये आपण भरलेले आहेत. अशा प्रकारे आपण ती स्टोरी कंप्लीट करू शकतो आणि अर्थपूर्ण अशी स्टोरी त्यापासून तयार करू शकतो. या गोष्टीवर नाव या ठिकाणी त्यांनी मॉरल विचारलेलं आहे. तर या स्टोरीसाठी आपण मॉरल देऊ शकतो. मॉरल ऑफ द स्टोरी नंबर 1, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. नेवर अंडर एस्टिमेट एनीवन. नेक्स्ट, व्होकॅब्युलरीवर आधारित या ठिकाणी ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी कठीण शब्द घेण्यात आलेले आहेत. पहिला शब्द दिलेला आहे स्क्रब, ॲन एरिया कवर्ड विथ स्मॉल लो प्लांट्स. त्याला आपण खुरटी झाडं किंवा झुडपांनी आच्छादलेला प्रदेश म्हणू शकतो. सेकंड वर्ड रील, अ स्मॉल स्ट्रीम, अ शॅलो चॅनल किंवा रिव्हलेट, ज्याला आपण ओढ किंवा लहान ओढा म्हणू शकतो. नेक्स्ट मस्की अँड बॅस, नेम्स ऑफ फिश, माशाची नावं. देन क्रू, सेलर्स हू वर्क ऑन अ शिप, जहाजावर काम करणारे खलाशी. देन लेसर, या ठिकाणी पुढचा शब्द आहे अनइम्पॉर्टंट, नॉट सो ग्रेट ॲज द अदर ऑर द रेस्ट, दुसऱ्यापेक्षा कमी दर्जाचा. नेक्स्ट वर्ड या ठिकाणी आहे ट्रेल, अ नॅरो पाथ, अ बिटन पाथ थ्रू द कंट्री साईड, जंगलात तयार झालेली पायवाट, ज्याला आपण म्हणू शकतो चिंचोळी वाट असं ज्याला म्हणू शकतो. अशा प्रकारे कठीण शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. देन नाव वी आर गोइंग टू स्टडी द फर्स्ट स्टांझा ऑफ द पोयम. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. एक्स्ट्रॅक्ट नंबर 1, तो स्टांझा आपण अगोदर समजून घेणार आहोत आणि नंतर त्यावरच्या ॲक्टिव्हिटीज आपण सॉल्व्ह करणार आहोत. या ठिकाणी पहिला स्टांझा दिलेला आहे, तो आपण पहिल्यांदा समजून घेऊ आणि नंतर त्याच्यावरच्या ॲक्टिव्हिटीज आपण सॉल्व्ह करू. सो लेट अस ट्राय टू अंडरस्टँड द फर्स्ट स्टांझा विच इज गिवन हिअर. बी द बेस्ट, सर्वोत्कृष्ट व्हा. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, जर तुम्हाला टेकडीच्या माथ्यावरील पाईन वृक्ष होता येत नसेल तर बी अ स्क्रब इन द व्हॅली, तर कमीत कमी दरीमधलं स्क्रब तुम्ही बना, झुडूप तुम्ही बना. परंतु बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील, परंतु त्या खोऱ्यातील सर्वोत्कृष्ट असं स्क्रब तुम्ही बना, सर्वोत्कृष्ट असं झुडूप तुम्ही बनण्याचा प्रयत्न करा. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री, जर तुम्हाला मोठं झाड किंवा वृक्ष बनता येत नसेल तर छोटंसं झुडूप बना. इफ यू कांट बी अ बुश बी अ बीट ऑफ द ग्रास, आणि जर झुडूपही बनता येत नसेल तर गवताची पाती बना. अँड सम हायवे हॅपियर मेक, इफ यू आर मस्की देन जस्ट बी अ बॅस बट द लाईव्हलीएस्ट बॅस इन द लेक, जर तुम्हाला मस्की बनता येत नसेल, उंच झुकावणारा किंवा उंच उड्डाण करणारा असं तुम्हाला जर त्या माशाचा प्रकार होता येत नसेल तर कमीत कमी त्या लेकमधील सर्वात जिवंत बॅस मासा तरी तुम्ही कमीत कमी बना, असं कवीने या स्टांझामध्ये म्हटलेलं आहे. या पहिल्या स्टांझावर ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. पहिली सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज.
मॅच द कॉलम ए विथ कॉलम बी. या ठिकाणी कॉलम्स दिलेले आहेत, जोड्या जुळवण्यासाठी आपल्याला प्रश्न दिलेला आहे. पहिला कॉलम ए मध्ये त्याने 4 शब्द दिलेत, अ पाईन, अ स्क्रब, अ बॅस अँड द बेस्ट स्क्रब. कॉलम बी मध्ये त्याच्या साठी त्यांनी पर्याय दिलेले आहेत, इन द लेक, बाय द साइड ऑफ द रील, ऑन द टॉप ऑफ द हिल आणि इन द व्हॅली. पहिला ए जो दिला आहे अ पाईन, त्याच्यासाठी आपण या स्थांजाच्या सहाय्याने त्याची जोडी आपण लिहू शकतो, ऑन द टॉप ऑफ द हिल ही त्याची जोडी आहे. त्यानंतर अ स्क्रब, स्क्रबसाठी आपण जोडी लिहू शकतो इन द व्हॅली. देन अ बॅस, बॅससाठी बाय द इन द लेक, इन द लेक. आणि द बेस्ट स्क्रब याच्यासाठी पर्याय आहे बाय द साइड ऑफ द रील. अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी पहिली आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. देन ॲक्टिव्हिटी नंबर 2, दुसरी ॲक्टिव्हिटी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज, दॅट इज कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स ऑर फ्रेजेस फ्रॉम द स्टांजा. कवितेच्या या स्टांजाच्या साह्याने आपल्याला वर्ड्स किंवा फ्रेजेस कंप्लीट करायचे आहेत. डॅश डॅश बी अ स्क्रब, तर या स्टांजाच्या साह्याने आपण ते वाक्य कंप्लीट या ठिकाणी अशा पद्धतीने करू शकतो. इफ यू कांट बी अ पाईन, हे सेंटेन्स घेऊन आपण ते कंप्लीट करू शकतो. देन सेकंड वन, इफ यू कॅन बी अ बॅस डॅश डॅश, मग त्या ठिकाणी आपण बी द लाईव्हलीएस्ट बॅस इन द लेक. थर्ड वन, इफ यू कांट बी अ ट्री, जर तुम्ही वृक्ष होऊ शकत नसाल तर बी अ बुश आपण हे घेऊ शकतो. अँड नंबर 4, डॅश डॅश बी अ बॅस, त्याच्या अगोदर इफ यू आर मस्की हे वाक्य घेऊन आपण ते वाक्य कंप्लीट करू शकतो. स्टांजाच्या सहाय्याने आपण या ठिकाणी अशा प्रकारे फ्रेजेस किंवा वाक्य आपण कंप्लीट करू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3, दॅट इज ऑन पोएटिक डिवाइस. ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिवाइस, व्होकॅब्युलरीवर आधारित ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिली. फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टांजाज. या पहिल्या स्थांजावरून रायमिंग पेअर्स त्यांनी लिहायला सांगितलेले आहेत. तर पहिल्या स्थांजावर आपण रायमिंग वर्ड्स शोधून लिहू शकतो, हिल, रील, देन बी, ट्री, ग्रास, बॅस, मेक आणि लेक. स्थांजामधून प्रत्येक ओळीच्या शेवटचा शब्द एकमेकांशी जे यमक जोडवतात त्या शब्दांच्या जोड्या आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे पहिला स्थांजा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. क्वेश्चन, that is read the following extract and do the following activities. पुन्हा दुसरा स्थांजा या ठिकाणी आपल्याला अभ्यासनासाठी दिलेला आहे आणि त्याच्यावरच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला लिहायला सांगितलेल्या आहेत. We can't all be captains, we have got to be crew. There's something for all of us here. We can't be all be captains. आपण सर्वजण या ठिकाणी कर्णधार होऊ शकत नाही, परंतु क्रू म्हणजे खलाशी होऊ शकतो. सेकंड स्टांजा, वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रू. आपण सर्वजण जहाजावरचे कॅप्टन बनू शकत नाही, परंतु आपण खलाशी मात्र बनू शकतो. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हियर. आपल्या प्रत्येकासाठी इथं काही ना काही करण्यास आपल्याला प्रत्येकासाठी या ठिकाणी देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हियर. आपल्या प्रत्येकासाठी इथं काही ना काही आहे. देअर्स बिग वर्क टू डू. या ठिकाणी खूप मोठं काम आपल्याला करण्यासाठी आहे. अँड देअर्स लेसर, कमीत कमी सुद्धा आहे टू डू करण्यासाठी. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि जे काम आपल्याला करायचं ते आपल्या जवळ आहे, अगदीच जवळ येऊन ठेपलेलं आहे. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. जर तुम्ही हायवे होऊ शकत नसाल तर कमीत कमी पायवाट तरी बना. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. जर तुम्ही सूर्य बनू शकत नसाल तर कमीत कमी एक चकाकता तारा तरी बना. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. तुमच्या आकारावरून किंवा तुमच्या साईजवरून तुम्ही जिंकणार किंवा हारणार, यशस्वी होणार किंवा अयशस्वी होणार. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. परंतु यश मिळो अगर ना मिळो, तुम्हाला जे काही करायचं आहे ते बेस्ट करायचं आहे, तुम्हाला सर्वोत्कृष्ट बनायचं आहे, असं कवीने या ठिकाणी या कवितेमध्ये दुसऱ्या स्थांजामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. नाव या द ॲक्टिव्हिटीज विच इज गिवन हिअर.
ॲक्टिव्हिटी नंबर 1 पहिली जी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी देण्यात आलेली आहे ती सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी स्टेट वेदर फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. सत्य किंवा असत्य ते आपल्याला विधान लिहायचं आहे. पहिलं विधान या ठिकाणी दिलेलं आहे ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम्स. सर्वजण या ठिकाणी कॅप्टन्स होऊ शकतात असं एक विधान या ठिकाणी दिलेलं आहे. फॉल्स, इट इज अ फॉल्स सेंटेन्स. सेकंड वन वी विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पोझिशन. आपल्या साईजवरून म्हणजे आकारावरून आणि स्थितीवरून आपण यशस्वी होऊ किंवा अयशस्वी होऊ ते त्याच्यावरून ठरवलं जाईल. इट इज ऑल्सो फॉल्स इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट. तुमचं काम जर महत्त्वाचं नसेल तर ते करूच नका. इट इज ऑल्सो फॉल्स, कारण कसंही काम असो ते आपल्याला करायचंच आहे. अँड व्हॉट एव्हर जॉब यू हॅव, लास्ट सेंटेन्स, व्हॉट एव्हर जॉब यू हॅव डू युअर बेस्ट. जे काही तुमचं काम असेल ते सर्वोत्कृष्ट करा. इट इज ट्रू. कुठल्याही क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये विद्यार्थी मित्रांना माझं एक सांगणं असेल का भविष्यामध्ये तुम्ही मोठं झाल्यानंतर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जॉब करा किंवा काम करा, त्या ठिकाणी मात्र जर तुम्ही मन लावून काम केलं तर तुम्हाला त्याचं एक चांगला बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे. सेकंड क्वेश्चन ॲक्टिव्हिटी नंबर 2 व्हॉट डू पीपल लाईक टू सी अलॉंग द हायवे. लोकांना या ठिकाणी हायवे सोबत व्हॉट डू पीपल लाईक टू सी अलॉंग द हायवे. राजमार्गावर जाताना लोकांना काय पाहायला आवडतं. अलॉंग द हायवे पीपल लाईक टू सी नॅरो पाथ्स. लोकांना अरुंद रस्ते पाहायला आवडतात असं त्याचं आपण ॲक्टिव्हिटी 2चं उत्तर सांगू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3 ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिवाइस फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टांजाज. आता या कवितेतून या स्टांजामधून दुसऱ्या स्टांजामधून आपल्याला रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. तर या ठिकाणी पहिल्या ओळीवर जो क्रीव शब्द आहे त्याला यमक जोडणारा शब्द आहे डू, क्रीव डू पहिली जोडी. सेकंड हिअर नियर, देन थर्ड वन ट्रेल फेल आणि स्टार आर. अशा प्रकारच्या 4 रायमिंग पेअरच्या जोड्या आपण या ठिकाणी सांगू शकतो. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम. कवितेचं रसग्रहण करण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. द क्वेश्चन इज लाईक दॅट राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. त्यांनी या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांच्या सहाय्याने आपल्याला कवितेचं रसग्रहण करायचं आहे. पहिला मुद्दा दिलेला आहे द टायटल ऑफ द पोयम इज डॅश डॅश. इनकम्प्लीट सेंटेन्स दिलेलं आहे ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर या कवितेचं शीर्षक आपण त्या ठिकाणी लिहू शकतो बी द बेस्ट. सेकंड सेंटेन्स द पोएम इज रिटन बाय डॅश डॅश. त्या कवीचं नाव आपल्याला लिहायचं आहे डगलस मॅलक. नंबर थर्ड द पोएम हॅज डॅश डॅश स्टांजाज. या कवितेमध्ये किती स्टांजाज तर 4 स्टांजाज. अँड ईच स्टांजा हॅज डॅश डॅश लाईन्स. प्रत्येक स्टांजामध्ये किती ओळी आहेत त्यासुद्धा 4 हे आन्सर आपण लिहू शकतो कवितेमध्ये पाहून. देन नंबर 4 द लाईन्स दॅट राईम इन ईच स्टांजा आर. या कवितेतल्या कोणत्या ओळी ज्या एकमेकांशी यमक जोडतात तर त्याच्यामध्ये फर्स्ट अँड सेकंड पहिली आणि दुसरी ओळ, थर्ड अँड फोर्थ तिसरी आणि चौथी यांचा यमक जुळतोय. नेक्स्ट नंबर 5 द पोएट कम्पेअर्स बिग थिंग्स विथ डॅश डॅश. कवीने मोठ्या गोष्टींची तुलना कशाशी केलेली तर स्मॉल थिंग्सशी केलेली ते आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. देन नंबर 6 डॅश डॅश इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोयम. या कवितेमध्ये पुनरावृत्ती झालेली एक एक्सप्रेशन दिलेली ती आपल्याला लिहायची. तर ती इफ यू कांट बी ही एक्सप्रेशन त्या ठिकाणी रिपीटेड झालेली पुनरावृत्ती या वाक्याचं झालेलं आहे ते आपण तिथे लिहू शकतो. अँड लास्ट वन नंबर 7 द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज. मला नेहमी लक्षात काय ठेवायचं तर बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही जे काही असाल तर त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट तुम्हाला बनायचं आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे या कवितेचं आपल्याला रसग्रहण करता येईल. मित्रांनो, अशा प्रकारे आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधली पहिली पोयम बी द बेस्ट या ठिकाणी ई लर्निंगच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अभ्यासलेली. मला वाटतं आपण सगळ्यांनी या कवितेचा आनंददायी असा अभ्यास केला आहे. आपल्याला सगळ्यांना ही कविता चांगल्या प्रकारे समजली असेल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच
जास्तीत जास्त इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.